नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती. तुम्हाला तर माहितीच आहे, सॅटर्डे संडे आम्ही जाणार होतो गावाकडे. सो त्याचीच तयारी सुरू होती. सकाळी उठले, मस्त अंघोळ वगैरे करून घेतली. घरातली बाकीची जी काही कामं होती ना, ती सुद्धा आवरली आणि एकीकडे चहा ठेवून दिला होता. दूधवाल्या काकांना सांगितलं होतं की आज दूध देऊ नका, तरी पण त्यांनी 1 लिटर दूध दिले. जाऊ देत म्हटलं, आता आल्यानंतर युज करता येईल किंवा ते नाहीच जर वापरण्यात आलं तर मग टाकूनच द्यावं लागेल. पण आता दिलंय तर काय करणार, म्हणून आमच्या इथे ना जे कालचं दूध शिल्लक राहिलं होतं त्याचा मस्त गरमागरम चहा ठेवला. आमच्या दोघांसाठी पण चहा बाहेर नेऊन ठेवला आणि धनुष पण उठला होता, कारण त्यालासुद्धा उठवलं होतं. अंघोळ वगैरे व्हायची होती त्याचीसुद्धा, पण म्हटलं इथं त्याला पहिलं छान दूध प्यायला द्यावं आणि नंतर मग अंघोळ वगैरे घालावी. गावाकडे जायला किती जरी सकाळी लवकर आवरलं ना तरी उशीर व्हायचा तो होतोच, कारण आधी काय प्लॅनिंग नसतं, प्रॉपर प्लॅनिंग नसतं. बॅग वगैरे पॅकिंग करायची आणि जायच्या टायमिंगला कपडे वगैरे सगळी भरत बसायची म्हटलं की खूप वेळ होतो. आता अंघोळ झाली माझं, म्हणजे मी गाऊन घालूनच सगळी कामं आवरून घेतली होती. आता फक्त माझं आवरायचं राहिलं होतं. माझ्या आधी हे दोघेसुद्धा आवरून बसले होते. ह्यांना काही काम नसते, काय नसते, उठायची, अंघोळ करायची आणि कपडे घालायचे की झाले हे रेडी. ह्यांना केस विंचरायचे आहेत का काय करायचे आहेत. मग खूपच जास्त धावपळ होते. म्हणजे मी आधी काम करते 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 आणि ना सगळ्यात शेवट माझं उरकतं, म्हणून हे माझ्यावरती चिडचिड करतात की तू काय लवकर आवरतच नाहीस म्हणून. पण हे बरोबर नाही आहे, हे खरंच चुकीचं आहे ना. तुमच्या बाबतीतही असंच होतं का? जर होत असेल तर मी आहे तुमच्या जोडीला किंवा तुम्ही आहात माझ्या जोडीला असं समजूयात. इथं मी माझं ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि मला असे ना सेटवाले ड्रेस अजिबात आवडत नाहीत. म्हणजे मला सवय लागली आहे ना फक्त टॉप घालायचं, म्हणजे फक्त जी काही वरती कुर्ती आहे ना ती आणि लेगिन्स यूज करायची, ओढणी वगैरे नाही घेत मी. आणि असे सेटवाले ड्रेस मग थोडंसं मला इरिटेड होतं. आणि का काय माहिती, बाहेर जाताना नेहमीच माझे केस नाही व्यवस्थित राहत, माझा चेहरा नाही व्यवस्थित राहत. इतकं टॅन होतं चेहऱ्यावरती, चेहरा तर काळा पडतोच तो तर जाऊ द्यात, पण केसांची पण अशी बिकट अवस्था होऊन जाते ना. म्हणजे का असं होतं ते मला समजत नाही. घरात असताना मी एकदम टापटीप राहते, पण बाहेरच्या वातावरणामध्ये गेलं की मग सगळं बिघडून जातं. आणि हे पण मला म्हणत होते का गं आपल्या बाबतीत असं होतं, म्हणजे घरात आपण छान राहतो पण बाहेर गेलं की ती बाहेरची धूळ आणि हे त्यानं इतकं इरिटेड होतं ना बासच. इथं हेअर वॉश केला होता त्यामुळे केस एकदम कसे तरी झालते, म्हणजे व्यवस्थित बसतच नव्हते. खूप जास्त चिडचिड होत होती आणि हे ओढणी कशी घ्यावी मला समजत नव्हते. तरी पण चला आवरलं, कारण ओरडा खाल्ला होता. चला आता निघतो आम्ही. मग आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मी नेहमीच इथूनच येताना व्हिडिओ शूट करते, म्हणजे नवले ब्रिजच्या आसपास आल्यानंतर कारण हा एरिया ना मला खूप जास्त आवडतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आधी मी दाहेरीमध्ये राहत होते. इकडची सवय लागलेली ना, ते मला इकडं अजून म्हणजे मनापासून करमत नाही. वातावरण वगैरे छान आहे पण तरी पण एवढं जास्त करमत नाही. तिकडची सवय लागली होती त्याच्यामुळे. आणि मग मस्त एका ठिकाणी थांबलो, म्हणजे खंडाळच्या घाटाच्या अलीकडंच मोठी मोठी हॉटेल आहेत. मग तिथं थांबलो आणि मस्त पावभाजी खाल्ली. सकाळचं जेवण आमचं हेच होतं आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे सकाळी आम्ही 11 वाजता घरून निघालो असेल, आम्हाला वाईमध्ये पोहोचायला 2.5 तास लागले. आणि त्यातून पण जो मी शुक्रवारी व्हिडिओ शूट केला होता ना, तो शनिवारी सकाळी उठल्या उठल्या मी अपलोड केला होता आणि तो काय अपलोड झालाच नाही. मी हे नवले ब्रिजच्या इथं गेल्यानंतर मोबाईल काढला व्हिडिओ शूटसाठी आणि तेव्हा बघितलं की चला आता टायमिंग होत आलं आहे, व्हिडिओ आपला गेला आहे का नाही बघावं. मी बघितलं तर 1 तास त्याला होतं की पोस्ट व्हायला. मला माहीत होतं तो काय पोस्ट होणारच नाही, म्हणून मी डिलीट केला. अक्षरशः 4 वेळा मी 21 रुपयांचा रिचार्ज मारला आणि 4 वेळा व्हिडिओ अपलोडिंगला लावला, पण तो नाहीच झाला. अक्षरशः माझा बॅलन्स संपत होता पण व्हिडिओ अपलोड होत नव्हता. एवढं वाईट वाटलं ना, म्हणजे मी ठरवून गेले होते सगळं की ह्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट करायचा. पोस्ट करूनसुद्धा व्हिडिओ अपलोड झाला नाही, ह्याचं मला इतकं वाईट वाटलं ना. म्हणजे खूपच अख्खा प्रवासच माझा हे गेला आणि मूड ऑफसुद्धा होतो, कारण एवढं कष्ट करून स्ट्रगल करून आपण हे सगळं केलेलं असतं. एक व्हिडिओ बनवायला खूप जास्त वेळ लागतो, त्याची किंमत मला चांगली माहिती आहे, कारण खूप जास्त स्ट्रगल करावं लागते मलासुद्धा. पण नाहीच झाला शेवटी व्हिडिओ पोस्ट. हे म्हटले जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, आता हा डायरेक्ट मंडेलाच व्हिडिओ अपलोड कर, कारण मी संडेला व्हिडिओ टाकत नाही म्हणून. फायनली आम्ही वाईमध्ये पोहोचलो. जवळजवळ 2:30 वाजले असतील आम्हाला वाईमध्ये पोहोचायला. आणि नवीन आलेल्या कायद्यानुसार तुम्हाला पण माहीतच असेल की HSRP ही नंबर प्लेट आता सगळ्यांनाच कंपल्सरी केली आहे. 15 ऑगस्टपासून त्याच्यावरती नियमसुद्धा लागू होणार आहेत. 2 महिने झालं आम्ही आधी बुकिंग केलेलं होतं आणि कालची डेट होती आमची, म्हणून मग आम्ही वाईला गेलो होतो. हे मेन रिझन होतं वाईला जाण्याचं, कारण ज्या गोष्टी नवीन येतात ना त्या आपल्याला हेच केल्या पाहिजेत आणि गाड्यांच्या सुरक्षेसाठी ते चांगलंच आहे. म्हणून मग ती नंबर प्लेट बसवली. तिथं गेल्यानंतर धनुषने थोडीफार मदत केली. आणि ही आमची वाई. खूप दिवस झालं, म्हणजे 3 वर्ष झालं असतील मी वाईमध्ये गेलेले नव्हते, कारण असं जाणंच होत नाही. सासरी जाणं मधून अधून होत असतं, पण इकडे जाणं काय होतच नाही वाईला, कारण तिथं येणं पण 1 दिवसाचं असतं. त्याच्यामुळे मग आम्ही गणपती घाटावरती गेलो, म्हणजेच ढोल्या गणपती किंवा महागणपतीचं दर्शन घ्यायला.
आणि खूप दिवसांनी गेल्यानंतरनं एक्साइटमेंट काही वेगळीच असते. आतून आमचं छान दर्शन झालं, कारण एवढी जास्त गर्दी नव्हती तिथे. पण विषय काय होतो ना, तिथं आतमध्ये फोन म्हणजे व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे. शेजारचा मुलगा व्हिडिओ काढायला गेला होता म्हणून मी पण गपचूप फोन काढला आणि म्हटलं शूट करावं. पण त्यांनी काकांनी पाठीमागून ओरडले. मग मला खूप कसं तरी वाटलं की आपण दर्शनासाठी आलो आहे तर कशाला कोणाचं बोलणं खायचं. मंदिराच्या फ्रंट साईडून हा गणपतीचा छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे, तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा गणपतीचं दर्शन घ्या. परत माघारी यायला निघालो आणि असं होतं ना की खायला घ्यायला आपण इथं थांबू तिथं थांबू तिथं थांबू असं करत करत फायनली आमचं गाव आलं. मग तिथं आम्ही एका ठिकाणी खायला घ्यायला थांबलो आणि तिथे ही झाडं बघितली. त्यांना मी विचारलं ही झाडं तुम्ही विकत आणली आहेत का म्हणून, कारण मला तिथलं चिनी गुलाब खूप जास्त आवडलं होतं. पण ते बोलले की हो मी विकत आणले, त्यामुळे माझं चोरायचं मन नाही झालं. नाही असं पण मी बघत होते त्यांच्याकडं की ते खाली बघतील आणि मी पटकन एक छोटंसं झाड उपटून घेईल, पण नाही मला तो चान्स मिळालाच नाही. म्हटलं जाऊ देत. घरी गेलो, घरी चहा पाणी वगैरे झालं आमचं आणि अचानक ठरलं की परत पुण्याला यावं लागतं आहे, कारण ह्यांना संडेलासुद्धा ऑफिसला जायचं होतं. म्हणून सगळे कपडे वगैरे 2 दिवसाचे घेऊन गेलो होतो, पण सगळं अचानक झालं त्याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. रात्री खूप जास्त उशीर झाला. चहा पाणी वगैरे घेऊन आम्ही शेतातल्या घरी गेलो. म्हणजे जो मेन रोड आहे ना तिथून जातानाच हे घर लागतं, पण आधी आम्ही घरी गेलतो आणि नंतरनं चहा वगैरे पिऊन इकडच्या घरी आलो. म्हणजे परतीच्या प्रवासाला निघताना ह्या घरी थांबलो. घर तर सुंदरच झाले आता, आतून पण मस्त वाटते. आणि हे गावाकडचे माझे सगळ्यात मोठे दीर आहेत ना, त्यांनी हे घर बांधले आणि ही घरामागची जी शेती दिसते ना ती सुद्धा आमचीच आहे. इतकी मस्त हिरवीगार झाली आणि ढगाळ वातावरण झालं होतं. पाऊस थोडासा पडून गेला होता, पण हा टेरेसवरून जो व्ह्यू दिसत होता ना तो खरंच चांगला इतका मस्त होता ना, म्हणजे हे सुख ना खरंच अनुभवायला खूप जास्त मज्जा येते. मला गावाकडची सवय आहे ना, त्याच्यामुळे मला हेच वातावरण खूप जास्त आवडतं. तिथं थोडा वेळ थांबून मग आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. थोडासाच अंधार पडलेला होता, म्हणजे 7:30 तर मला वाटते वाजले असतील. म्हटलं चला आता काहीतरी खाऊन घेता. वडापाव खाल्ला आणि छोले भटुरे खायला घेतले, पण त्याला अजिबात टेस्ट नव्हती आणि माझं काहीच पोट नाही भरलं. म्हणून मग यांनी आमच्या दोघांसाठी सुद्धा चहा घेतला, कारण मला चहा बाहेरचा अजिबात आवडत नाही. पण मी ना ह्या दुसऱ्यांदा पित होते. जेव्हा फर्स्ट टाईम पेले होते ना तेव्हा मला खूप जास्त उलट्या झाल्या होत्या आणि हा चहा पिल्यानंतर तर माझं डोकं खूपच दुखायला लागलं होतं. पण म्हटलं जाऊ देत, काय करणार आता. इतका प्रवासाचा कंटाळा आला होता ना, म्हणजे एवढं खूप दिवसातून एवढा प्रवास केला होता. पुण्यातलं हे नवीन झालेलं त्रिमंदिर इथं जायची खूप जास्त इच्छा आहे. बघू आता कधी योग येतोय, कारण काय होतं नेहमी गावाला जाताना ना खूप घाई गडबड असते, तिथं पोचायची सुद्धा गडबड असते आणि असं निवांत वेळ काय भेटतच नाही. खूप दिवस झाला असं कुठं बाहेर फिरायला जाणं वगैरे झालं नाही. आजची खूप जास्त एक्साइटमेंट होती गणपती मंदिरावरती जायची वगैरे असं तसं, पण मनसोक्त एवढं काही फिरता आलं नाही, कारण वेळ पण खूप झालेला होता आणि अचानक ठरलं होतं की परत पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मनसोक्त वेळ काय भेटलाच नाही. असो, संध्याकाळी येताना मस्त सातारा कंदी पेढे घेतले आणि घरी आलो. इतके जास्त कंटाळलो होतो ना तिघे पण की काहीच करायचं मन होत नव्हतं. आल्यानंतर ना डायरेक्टली झोपून गेलो. संडेलासुद्धा उशिरा उठले आणि मग कामं आवरली. फक्त धुणं भांडी आणि नाश्त्यासाठी काहीतरी बनवलं होतं तेच खाल्लं आणि तिथंच मग दिवस तसाच घालवला. आता नंतरनं जे काही मला थोडंफार शूट करता आलं ना ते केलं. त्यांनी ना कामात काम म्हणून हा मनी प्लांट आहे ना जो दुसऱ्या साईडला होता तो ह्या साईडला लावला आणि त्यांचं म्हणणं की आता वेल पूर्ण तिकडं फिरवायचं आहे, म्हणजे TV युनिटपर्यंत हा वेल गेला पाहिजे, असं त्याला ग्रो करायचं आहे मस्त. ते सकाळचं काम झालं आणि संध्याकाळी आम्ही मग बाहेर गेलो होतो. दिवसभर झोप काढली आणि म्हटलं कुठंतरी इथल्या इथंच गाडीवरती राऊंड टाकून येऊयात, कारण गाडीचं थोडंसं काम करायचं होतं म्हणून. ते करायला गेलो, ते काही झालंच नाही. येताना फिश आणले होते, ते ह्यांचं धुवायचं काम चाललं होतं आणि इकडे मंचुरियनसुद्धा आणले होते, कारण ना सकाळी फक्त नाश्ता केला होता, जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं. म्हणून मग ना बाहेरूनच मंचुरियन घेऊन आलो आणि म्हटलं ते खाऊयात आणि तोपर्यंत मग जेवण वगैरे बनवून होईलच, मग पोटभर जेवण करता येईल अशा हेतूने. इथे छान मंचुरियन म्हटलं मी सोडून घ्यावेत आणि जे आधी जिथून मंचुरियन आणत होतो ना तिथूनच आणले होते, पण मला वाटते दुसरे कोणतरी बनवणारे असतील किंवा दुसऱ्या कोणीतरी ते दुकान टाकलेलं असावं. अजिबात टेस्ट नव्हती, एवढं कसं तरी वाटलं ना खाताना, ते खूपच कसं तरी. इथे मी काढून घेतलं आणि मग आम्ही मस्त तिघांनी पण मस्त एन्जॉय केलं आणि फिश आणायला गेल्यानंतर ना त्या काकूंनी धनुषला फिश दिले होते. तो एवढा मनसोक्त खेळला ना आल्यानंतर ना काय सांगायलाच नको. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.